हे पहा आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहेत. हे माझी वाट बघत बसले होते खाली, सगळं आवरून बॅगी वगैरे गाडीत ठेवून आवाज देत होते मला जाण्यासाठी. त्यांना मी सांगितलं थोडा वेळ तुम्ही गाडी घ्या, नंतर मी घेते. मग त्यांनी घेतली, थोडे 5-10 मिनटं घेतली गाडी. मग नंतर मी घेतली. मग पुढं आल्यावर मुलांना भुका लागल्या होत्या. ते म्हणले पप्पा नाश्ता करायचा आहे. मग आम्ही नाश्त्यासाठी थांबलो एका जागेवर. नाश्ता येतं तोपर्यंत मी आपले फोटो वगैरे थोडे काढून घेतले तिथं. आणि नाश्त्यासाठी आम्ही मागितलं होतं मिसळपाव, वडापाव आणि भजीपाव, असं ज्याला जे घ्यायचे ते घ्या म्हटले ते. मी काय वडापावच खाल्लं आणि मुलांनी त्यांनी मिसळपाव आणि भजीपाव खाल्लं. नाश्ता केल्याच्या नंतर थांबलो, थोडं रिलॅक्स झालो. नंतर आम्ही निघलो, कारण 2-3 वेळेस फोन पण आले होते किती वेळ होईल म्हणून. या हळदीचा टाईम होत आलाय. मग पुढं आले एका जागा छान असे पेरू दिसले. त्यांना म्हटलं घ्या पेरू, चालू चालू खावा आपण. मग मस्त मीठ मिरची लावून पेरू घेतले, खाल्ले. आणि मग निघलो आम्ही तिथून परत. आणि हा लागला आम्हाला घाट. हा कुठला घाट आहे ना, तर कमेंटमध्ये सांगायचा. खूप मोठा घाट आहे, बराच लांब, म्हणजे जवळजवळ तरी अंतर नाही बरं का सांगता यायचं मला, पण भरपूर लांब आहे तो घाट. आणि नाही का तिथं म्हणजे सारखं काही ना काही गाड्यांचं चालू बी असतं. आम्हाला दरवेळेस येता जाता वेळेस आम्हाला त्या गाठात एक ना एक गाडी पडलेली दिसतेच. त्याच्यामुळं ना ते गाठातून ना एवढी, मी तर एवढी स्लो चालवते ना गाडी, चढत्या वेळेस पण आणि उतरत्या वेळेस पण जरा भीती वाटते म्हणून. मग हे आम्ही पोहोचलो. तिथं कार्यालयामध्ये सगळी तयारी झाली होती हळदीची. नवरा नवरीचीच लोक वाट बघत बसले होते. भरपूर लोक आले होते, पण आतमध्ये थांबलेले होते, बाहेर गार हवा लागत होती म्हणून. मग नंतर आले सगळे, खाली बोलून घेतले, या म्हणले. नवरा नवरी आले तर हळदीचा टाईम होता आलाय. ते येत होते नवरा नवरी गाडीतून तोपर्यंत. मग आम्ही बसलो तिथं जरा, मी थोडा वेळ व्हिडिओ काढून घेतले. आणि हळद वगैरे लागल्याच्या नंतर आम्ही निघलो नंदेच्या घरी जाण्यासाठी, कारण लगीन घरापासून नंदेचं घर जवळ होतं. म्हणून आम्ही रात्री मुक्काम त्यांच्या घरी केलो. तरी आम्हाला 11-11:30 वाजल्या त्यांच्या घरी जायला. जवळच होतं, 4-5 किलोमीटर तिथून. मग गेलो. इथं मालक बसले होते उन्हाला, आणि मी आपलं शॅम्पू केला होता म्हणून म्हटलं लगा आवरूस्तोवर लग्नाच्या टायमापर्यंत जायला केस थोडे सुकून घेते, म्हणून मी थोडे केस सुकवले. आणि हे पिल्लू ना माझ्याकडे बघून सारखं वरडत होतं, का काय माहिती, त्याला मी ओळखत बी नव्हते, पण ते वरडत होतं, त्याला भूक लागली होती काय काय म्हणून. मग पोरींना सांगितले त्याला काहीतरी खायला द्या. हे आहे आमच्या नंदेचं घर. त्या पण नव्हत्या तिथं, त्या आमच्या घरी गेलेल्या होत्या, त्यांच्या सुनाच होत्या तिथं घरी. त्यांना भेटलो आणि आलो परत. तिथून निघलो याला कार्यालयामध्ये येऊस तर. इकडं बी आम्हाला बराच वेळ झाला, कारण आवरून बिवरून तिथून आल्याच्या नंतर मग मी थोडा मेकअप वगैरे करायला गेलो आम्ही आतमध्ये. तोपर्यंत इकडे सगळी तयारी झाली होती. हे पाहिलो, कारण शाळू दिवस असल्यामुळे एवढा पटपट गेला. नंतर काय आम्हाला असे फोटो वगैरे काढायला जास्त वेळ नाही भेटला. टायमावरच लग्न लागलं होतं, म्हणून मी आपलं थोडे थोडे व्हिडिओ बनवले. आणि इथं घालीत होत्या तुळशीला पाणी. भरपूर जणी होत्या, तिच्या चुलत्या, आई, मावशान ते वगैरे 7-8-10 जणी होत्या. ते तुळशीला पाणी घालत होत्या. रडत पण होत्या, वाईट पण वाटत होतं त्यांच्या डोळ्याचं पाणी बघून. पण तसाच मी थोडा व्हिडिओ घेतला. मग लग्न लागल्याच्या नंतर